नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आजही विचार करता का? मग ऐका. पारनेर तालुक्यातील शिक्षणाची खरी ज्ञानगंगा, आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी. डॉक्टर माननीय श्री ढोकळे सरांचे एकमेव आणि विश्वासार्ह शिक्षण संकुल. इथे मिळतं आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य आणि विज्ञान, आदर्श पॅरामेडिकल वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. एकाच ठिकाणी संपूर्ण शिक्षण व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज इमारती, मोठं खेळाचं मैदान, सुंदर गार्डन, अनुभवी आणि टॅलेंटेड शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी घरपोच बस सुविधा. म्हणूनच फार विचार करू नका, आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य उजळवा. पत्ता: गट नंबर 629, कामठवाडी रोड, खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. प्रवेशासाठी संपर्क: आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी 788-788-5361 किंवा 788-788-1206. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज 788-788-7918 किंवा शेवटचा 2708. आदर्श पॅरामेडिकल सेंटर 788-788-2535. आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य, विज्ञान 788-788-5361. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जिथे शिक्षणाला दिशा आणि भविष्याला आकार. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर सीना नदी पुलाचे काम प्रगतीपथावर. गेल्या 2-3 वर्षापासून रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण होणार. अहिल्यानगर शहरातून जाणारा नगर कल्याण महामार्गावरील नेप्ती नाका येथील सीना नदी येथील पुलाचे काम आता पूर्ण होणार. यात आता माननीय डॉक्टर सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पुलाचे काम हाती घेतले असून दिनांक 17/3/2026 पासून नेप्ती नाका येथून रोज ये-जा करणाऱ्या गाड्यांना रस्ता बंद करण्यात आला असून नागरिकांना दिलासा मिळेल. जुना जेव्हा तोडण्यात आला तेव्हाच तात्पुरता जो रस्ता करण्यात आला होता त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे खूप जणांचे मणक्याचे गॅप पडले, खूप जणांचे हातपाय तुटले, लहान मोठ्या गाड्या खुळखुळ्या झाल्या, छोटे मोठे दुर्घटना रोज होतात. अशा परिस्थितीत नागरिक सहन करत होते. आता नागरिकांना दिलासा मिळाला असून थोडा नागरिकांना त्रास सहन करावा लागेल, पण पावसाळ्याच्या आत पुलाचे काम पूर्ण करायचं म्हणून नेप्ती नाका ते दिनेश हॉटेल रस्ता पूर्णपणे बंद करून काम मोठ्या उत्साहात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. म्हणून दिनांक 17 मार्च ते 31 मार्चपर्यंत रस्ता बंद करून तात्पुरता पर्यायी मार्ग आदर्श नगर ते काटवण खंडोबा रोड चालू करण्यात आला असून व दांतरंगे मळा वारुळ मारुती रोड माधवनगर मार्गे कल्याण रोड या मार्गाचा सर्वांनी उपयोग करावा, अशी सूचना स्थानिक नगरसेवक महेश लोंढे व दत्ताभाऊ गाडगळ यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे. कालपासून जो आपला नगर कल्याण हायवे जो आपण या पुलाच्या कामाच्या दुरुस्तीसाठी जो बंद करण्यात आलेला आहे, तरी आपण जर पाहतो येत्या पावसाळ्यापर्यंत जर हे काम पूर्ण झालं नाही तर आपल्याला याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की जेवढा वापर तुम्हाला पर्यायी मार्गाचा करता येईल तो करावा. कारण जर तुम्ही या मार्गाने जर येणं जाणं सुरू ठेवलं, वाहतूक सुरू ठेवली किंवा पायी येणं जाणं चालू ठेवलं तर या कामाला अडथळा येतो. तसंच जर आपण पाहिले एक गल्डर 60 ते 70 टनाचं एक गल्डर आहे. जर चुकून जरी काही कुणाचं नागरिकाला काही हानी झाली त्याबद्दल किंवा काही त्याच्या अंगावर पडलं तर ती हानी नक्कीच आपल्याला ती सोसणारी नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण पर्यायी मार्गाचा वापर करावा. हा जो आदेश डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व संग्राम भैया जगताप यांनी दिलेला आहे की येत्या पावसाळ्यात या पुलाचं काम पूर्ण व्हावं. जर आपली देखील एक कर्तव्य आहे की हे काम जर पूर्ण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण सर्वांनी यांना सहकार्य करणं एक गरजेचं आहे. तेवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कालपासून जे कल्याण हायवेवरील सीना देवली पुलाचं काम जे चालू करण्यात आलेलं आहे, मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण काटवण खंडोबा मार्गे काडका माया जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचा आपण सर्वांनी वापर करण्यात यावे. तसेच वारुळच्या मारुती जो रोडचा पण आपण सर्वांनी वापर करावा व हेवी वाहतूकसाठी लिंक रोडचा वापर आपण सर्वांनी करावं हीच विनंती आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने करीत आहोत. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.